गिल्लासा गुलाबी शरबत गजाननराव शिव मला नाही कळत. फार भाग्यवान आहे गजाननराव, फार भाग्यात आहे. ऐका इथं बसलेले. ओके, सरांसाठी एकदा टाळ्या द्या. काय करतात भाऊ आमचे? शेतकरी सर. शेती करतात. क्या बात, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गर्वानं सांगितलंय की माझे मिस्टर शेती करतायत आणि जगातला सगळ्यात श्रीमंत, मनाने श्रीमंत असलेला व्यक्ती तो म्हणजे माझा शेतकरी राजा आहे. पण शेतकऱ्याची एवढीच व्यथा आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाहीये. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरकारला जाग आली पाहिजे. सरकारने फक्त एवढंच काम करावं की पहिले माझ्या शेतकऱ्याच्या मालाला, शेतीमालाला भाव द्यावा. शेतकरी जर समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि महाराष्ट्र समृद्ध झाला तर माझा भारत देश समृद्ध होईल. तेव्हा पहिलं प्राधान्य शेतकऱ्याला द्या, ही कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती असेल. तेव्हा मनानं श्रीमंत असलेला माझा शेतकरी राजा आहे. एक दिवस जर शेतकऱ्यानं जर पिकवलं नाही तर आपण उपाशी म्हणू शकतो. एक दिवस दूध दिलं नाही, एक दिवस कांदा दिला नाही तर काय होईल? तेव्हा शेतकरी हा सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे. पण सरकारला अजूनही जाग येत नाहीये की अजूनही मालाला भाव मिळत नाहीयेत. परत एकदा विनवणी करेल की फक्त आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. ताईंनी सांगितलं गर्वाने मिस्टर शेती करतायत आणि छानपैकी उखाणे गेले, त्यावेळेला धन्यवाद. तुमचं नाव? माझं